श्री गजानन विजय ग्रंथाबद्दलच्या 4 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवत आहे। गजानन विजय ग्रंथ करावा पठन, एकचित्ती शरण यावे गजानना, दासगुरूंनी उभी केली ही पर्वणी, गजाननाचे शब्द ब्रह्म रेखाटले, वेदशास्त्र श्रुती ह्या विजयाचे सार, शास्त्राचा शिरीभार तो न घेणे लागे, करोनी पारायण धन हे लुटारे, जीवनी आचरावे हेची सार सोपे। तर गजानन विजय ग्रंथ पठन करावा, श्री गजानन महाराजांना शरण यावे, दासगुणी महाराजांनी आपल्यासाठी ही पर्वणी खरंच उभी केली आहे, त्यामुळे आपण या पर्वणीचा लाभ घ्यावा। कंटिन्यू श्री गजानन महाराज ग्रंथाचं वाचन करावे, म्हणजे नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ रोज वाचत चला आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की आपण रोज श्री गजानन विजय ग्रंथ जर का वाचला तर जीवनामध्ये महाराजांना मागण्यासाठी काहीच राहत नाही। महाराज सर्व काही देतात आणि त्यासोबतच भौतिक सुख तर महाराज देतात, परंतु जे आत्मिक समाधान आहे, जो आत्मिक आनंद आहे, तो देखील आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथाच्या वाचनाला लाभतो। त्यामुळे रोज नित्यसेवेमध्ये तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय तरी वाचण्याचा नक्की प्रयत्न करा।